काल सरकारने ओबीसीच्या मीटिंगचे इतिवृत्त प्रसिद्ध केलंय आणि ते इतिवृत्त लोकांच्या पुढे आणले। ज्यावेळेस 20 दिवस आमचा रवींद्र टोंगे नावाचा तरुण हे आंदोलन करत होता त्यावेळेस सरकारने या ओबीसी आंदोलनाकडे डोळे दाखवले आणि सर्वप्रथम त्या आंदोलनाला मी विरोधी पक्षनेता गेल्यानंतर मंत्र्यांनी जाणं सुरू केलं, इतर लोक गेले, उपमुख्यमंत्री आंदोलन सोडवायला गेले, होमचे नागपूरचे उपमुख्यमंत्री, आणि त्यानंतर शासनाने बैठक घेतली। 3 दिवसामध्ये मिनिट्स बाहेर करायची, प्रकाशित करायचं आणि मिनिट्स देण्याची त्यामध्ये त्यांनी सांगितलं, परंतु 17 दिवसांनी ते मिनिट्स आज बाहेर आले। या मिनिट्समध्ये आम्ही 15 ऑक्टोबरला विविध संघटनांची ओबीसीची बैठक घेतली आणि ओबीसी बैठकीमध्ये सरकारवर आम्ही नाराजी व्यक्त केली आणि मागणी केली की लवकरात लवकर मिनिट्स द्या। त्यानंतर हे मिनिट्स प्रकाशित झाले। या मिनिट्समध्ये बैठकीचं खोदा पहाड निघला चोवा अशीच परिस्थिती आत्ताची आहे। जे विषय जुने होते त्याच विषयाला आम्ही पूर्ण करू म्हणून सांगितलं। खरं तर जातनिहाय जनगणनेचा जो विषय आहे तो सातत्यानं आम्ही मागणी करतो आहोत। राहुल गांधींनी, माननीय आमचे नेते, त्यांनी सुद्धा जातनिहाय जनगणनेची मागणी केली आणि आत्ताही सरकारने सांगितलं आम्ही अनुकूल आहोत। अरे अनुकूल कसले आहात? तुम्हाला करायचं असेल, जर तुमचं केंद्रात सरकार होतं, तिकडे डेटा तयार होता, सेन्सस झालेला होता, तो तुम्ही एम्पिरिकल डेटा देऊ शकला नाही कारण तुम्हाला ओबीसीच्या हिताचं करायचं। आज तुम्ही जर म्हणत असाल तर तुम्ही किती कालावधीमध्ये करणार आहात, त्याला काय टाइम बाउंड कार्यक्रम आहे की नाही, हे सुद्धा यामध्ये इतिवृत्तामध्ये असायला पाहिजे होतं। पण अनुकूल म्हणून सरकार आपलं अंग झळकते आहे आणि यातून ओबीसीला तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे। वसतिगृहाला मध्यान, आता या सत्रामध्ये मध्यानावर आम्ही आलो। आम्ही मार्चपासून मागणी करत होतो, कॅबिनेटचा निर्णय झालेला होता, तुम्ही एका महामंडळाला कर्जासाठी 4,500 कोटी देत आहे आणि दुसऱ्या महामंडळाला एवढा मोठा 60% लोक असूनही 500 कोटी देत नाही। ही तफावत दिसते ना। एखाद्या महामंडळाला कर्ज वाटपायसाठी 4,500 कोटी द्यायचे आणि एवढा मोठा 60% लोक असून त्याला मात्र 500 कोटी द्यायचे नाहीत कर्जासाठी, आणि जे दिलेलं कर्ज आहे 1 लाख रुपये ओबीसी महामंडळाने, ते कर्जासाठी मात्र त्यांना नोटीस पाठवायचे आणि कोर्टात केस टाकायची। हा कुठला धंदा आहे? तुम्ही ओबीसीचं वाटोळं करायला निघालात। ओबीसी मुलावर ज्या पोरांनी छोटासा व्यवसायासाठी कर्ज घेतलं त्याला तुम्ही कर्ज वसुलीसाठी कोर्टाच्या नोटीस धाडताय आणि त्याला हे सांगताय काय की तुम्हाला आम्ही न्याय देऊ। ही दुपट्टी भूमिका या सरकारची या ठिकाणी आहे। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, हे मिनिट्स जाहीर केले असले तरी आम्ही या संदर्भात समाधानी नाही, कारण MVAचं सरकार होतं, कॅबिनेटचा निर्णय झाला होता की ओबीसी समाजातली स्वतंत्र सावित्रीबाई फुले नावाची घरकुल योजना सुरू करायची। त्यासाठी 500 कोटीची तरतूद त्यावेळेस आम्ही केली होती, पण ते घरकुल योजना यांनी पूर्णत्वास आणूनच दिली नाही। असे अनेक विषय आहेत। वसतिगृहांचा विषय आहे, फायनान्स दाबून ठेवतो, तोच इतर समाजाचा विषय आला की फायनान्स डिपार्टमेंट सही करतं आणि ओबीसीचा विषय मात्र फायनान्स विभाग अडवून बसतं। हा सुद्धा आम्हाला दिसतोय। गेल्या 1.5 महिन्यापासून खुद्द मंत्री सांगतायत वसतिगृहाचा विषय आम्ही फायनान्स विभागाकडे पाठवला, पण फायनान्स विभागाकडून त्याला क्लिअरन्स मिळालं नाही। हे काय दर्शवत आहे? ओबीसीचा वाटोळं करायचं दर्शवत आहे। आणि म्हणून हे जे काही मिनिट्स काढले यामध्ये अंमलबजावणी मात्र कधीपासून होणार हे कुठेही सांगितलं नाही। वसतिगृहांचा विषय तसाच आहे आणि यामध्ये 50 वरून 75 करण्याची घोषणा फॉरेन स्कॉलरशिपची केली, त्यामध्येही सुद्धा कुठलाही कधी करणार, काय करणार हे काही सांगितलं नाही। आणि त्याबरोबरच अनेक विषय आहेत की स्वाधार योजनेचा विषय आहे। स्वाधार योजनेच्या संदर्भात काहीही निर्णय झाला नाही। वसतिगृह सुरू करतील त्याला 100ची मर्यादा आहे आणि त्यामध्ये जर अधिकची मुलं आहेत तर त्याला स्वाधार योजनेचं नाव मदत करून ते करण्याची आवश्यकता आहे। म्हणून माझी आत्ताची मागणी ही आहे की या 3-4 विषय महत्त्वाचे जे आहेत, तो घरकुलाचा विषय असेल,
त्याबरोबर शिष्यवृत्तीचा विषय असेल, स्कॉलरशिपचा विषय आहे, त्याच्या पलीकडे जाऊन वसतिगृहांचा विषय आहे, साधार योजनेचा विषय आहे, आणि महाज्योतीला जो निधी देताय तुम्ही, महाज्योतीला ओबीसीसाठी भटक्यांसाठी हा निधी देत असताना तुम्ही लक्ष घालायला पाहिजे की यांची संख्या किती आहे. जर 52%च्या वर लोकसंख्या असेल तर तुम्ही इतरांच्या बरोबर त्यांना निधी देणार तर या समाजाला न्याय दिल्याचं तुम्हाला तरी समाधान मिळेल का, हा प्रश्न माझा सरकारला आहे. आणि यासाठी आपण या महाज्योतीमधला गोंधळ थांबवावा आणि लोकसंख्येनुसार महाज्योतीला पैसे द्यावे आणि बाकीच्या योजना पूर्ण कराव्यात अशी आमची सरकारला मागणी आहे. आणि विनंती पण राहिला आत्ता शेतकऱ्यांच्या संदर्भात की एकूण गावामध्ये 3900 गावं ज्यामध्ये सोयाबीनचं पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं होतं, त्यामध्ये सरकारने सांगून टाकलं की तुम्ही यांची आणेवारी वाढवून दाखवा. पीकच नाही तरी 60%च्या वर आणेवारी दाखवली. आणि ऐवजी पूर्ण भरपाई का देत नाही सरकार, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही 2300 कोटी रुपये या कंपन्यांना दिला सरकारच्या तिजोरीतून, आणि या सरकारच्या तिजोरीतून 2300 कोटी रुपये देऊन या पीक विमा काढणाऱ्या कंपन्या सरकारचं ऐकत नसतील तर मग सरकारला या कंपन्यांच्याकडून काही फायदा आणि वाटा मिळाला का, हाही खरा प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणून हे 2300 कोटी रुपये देऊनही तरी कंपनी तुमच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असेल तर मात्र या सरकारचा या कंपन्यावर अंकुश नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का, हा गंभीर प्रश्न आता शेतकऱ्यांच्या संदर्भात उभा झालेला आहे. मी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पीक गेल्यानंतर, सोयाबीन हे मुख्य पीक मराठवाड्यातला गेल्यानंतर इकडे सगळीकडे तुम्ही आणेवारी दाखवताय, वाढवून टाकवताय, प्रत्यक्ष मात्र त्यामध्ये दाखवत नाही. ही परिस्थिती पाहता आता तरी मला असं वाटतं की या कंपन्यांच्या संदर्भात जर अग्रिम भरपाईची मागणी करत आहेत तर सरकार त्याला गांभीर्यानं घेत नाही. आणि तो वाढता विरोध पाहता सरकारने या संदर्भात यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे आणि पीक विमा कंपन्यांना बैठकीत निर्देश दिले होते मुख्यमंत्री महोदयांनी, तरी पण या कंपन्या जुमानत नसतील तर मला वाटतं चोराला मलिदा देणारं हे सरकार आहे का, हाही खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. आपल्याला काही वडेट्टीवार साहेब, आज ललित पाटीलनी मीडियाशी बोलताना एकंदरीत किंवा आपली प्रतिक्रिया देताना मी पळालो नाही तर मला पळवलं गेलं, नेमकं काय अर्थ घ्यायचा याचा? अदृश्य हात आहेत काय त्यात? अदृश्य हात आहे, ड्रग्स माफियांचं समर्थन करणारे हात आहेत, ड्रग्स विकून त्यामधून मलिदा खाणारे काही हात आहेत. आणि म्हणूनच हा पळवल्याचं जे म्हणतोय, आमची पूर्वीपासूनचीच मागणी होती की त्याला पळवल्या गेलं आणि तो सरकारच्या आशीर्वादाने फिरत आहे. आज तो पकडला गेला, त्याला इतके दिवस लागले पकडण्यासाठी, तो महाराष्ट्रातच फिरत होता, तरी पण पुण्याचे पोलीस काही काम करत नव्हती किंवा नाशिकचे पोलीस काही काम करत होते. त्याला कर्नाटकात पडून गेल्यावर तिथून पकडून त्याला आणावं लागलं. पुणे पोलिसांनीच त्याला पळवलं असं काय थेट आपला आरोप आहे का? कारण मुंबई पोलीस एकीकडे जाऊन चेन्नईत पकडत आहे, मात्र पुणे पोलिसांना माहीत देखील नाही की ललित पाटील नेमका गेला कुठे. एवढे सीसीटीव्ही बघा, मी पुन्हा सरकारचा आशीर्वाद आणि पुणे पोलिसांचा सुद्धा आशीर्वाद असल्याशिवाय हॉस्पिटलमधून हा माफिया राजरोजपणे वार्ड नंबर 16 मध्ये धंदा करतो, पैसे कमवतो, बिमार असल्याचं दाखवतो आणि अनेक दिवस तुरुंगात राहण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये राहतो, तिथून आपला व्यवसाय वाढवतो. तरी पोलिसांना कळलं नाही, पोलिसांना माहीत नाही. म्हणून पोलिसांचा हात नक्कीच यामध्ये आहे आणि हे गृहमंत्रालयाने हे अपयश आहे. याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहेत का असं म्हणायचं आहे का? काय मंत्रालयापर्यंत आहेत, 100% आहेत. अनेक मंत्री यामध्ये सहभागी असावे, म्हणून त्याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे. मंत्र्यांचा विषय जो येतोय, यापूर्वी देखील माहितीतल्या काही मंत्र्यांची नावं, खास करून दादा भुसेंचं नाव यामध्ये आलं होतं. त्यांनी त्याचा उद्धव ठाकरे गटाशी कसं संपर्क आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या पद्धतीनं कारखाने नाशिक भागात चालत होते, सोलापूरला एक कारखाना आला, एवढं सगळं होत असताना मंत्र्यांची नावं थेट पण याच्यात असताना तुम्ही नेमकं कशा पद्धतीने चौकशी अपेक्षा करताय? नाही, दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. हा
या सरकारमधील अंतर्गत जो वाद आहे हा महत्वाचा विषय. जो ज्या ठिकाणी ज्यांना जागा बळकवायची असते त्यांना त्या ठिकाणी तो नको असलेला माणूस आणि त्याचे धंदे उजागर करण्याचं काम सुरू झालेलं आहे. ते अनेक मंत्र्यांच्या संदर्भात आहे. त्याला डॅमेज करून आपला माणूस त्या ठिकाणी बसवणं हा सुद्धा एक या सरकारमधील अंतर्गत कलहामध्ये हे सुरू झालेलं आहे किंवा तो त्यामधून ते दिसते आहे. म्हणजे अमुक ठिकाणी अमुक माणूस डोईजड आहे तर त्याला बाजूला करून दुसरा माणूस त्या ठिकाणी बसवायचा आणि त्याला अशा पद्धतीनं प्रकरणं काढून तिकडे नामोहरम करायचं, बदनाम करायचं आणि त्याला उघड पाडायचं. हे कोण पाडते? हे सरकारचेच प्रतिनिधी पाडते. हे सरकारकडूनच उघड केलं जात आहे. आणि मग ज्या वेळेस हा विषय मोठा होतो त्यावेळेस विरोधकांच्याकडे बोट दाखवायचं आणि हे उघड आहे, हे काय लपून राहिलेलं नाही. आज सरकार म्हणून कुठे काम आहे, कुठे कार्यरत आहे, कुठे काय दिसतं काय? एकामेकाच्या तंगड्या ओढणं एवढंच दिसत आहे. आणि जिथे मात्र मलिदा खायचा असतो तर मग सगळे एक होतात, सगळे हात एकत्र येतात आणि सगळी तिजोरी लुटण्याचं काम करतात. हे यामध्ये एवढा मोठा ड्रग्स माफिया लाजरोसपणे धंदा करतो, पडून जातो, ऍडमिट असल्याचं दाखवतो आणि बाहेर मजा मारत फिरत असतो. तर हे काही सरकारच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य आहे का? हे शक्यच नाही. म्हणून सरकारने याबाबतची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होम यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी सांगावं की कुठली चौकशी करणार आहात आणि आम्ही कुठली चौकशी करून जनतेपुढे, लोकांच्या पुढे महाराष्ट्राच्या ड्रग्सनी तरुणाई उद्ध्वस्त होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारची भूमिका नेमकी काय या संदर्भात ती स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. जर म्हणजे नवल वाटतं की एक माणूस सरकारी रुग्णालयामध्ये धंदा करतो, व्यवसाय करतो, दुसरीकडे मात्र त्या रुग्णालयाला औषधी मिळत नाहीत आणि रुग्ण मरतात, आणि एक मात्र त्या रुग्णालयाचाच वापर आपला व्यवसाय, कोणी इलिगल व्यवसाय वाढवण्यासाठी करतो. यापेक्षा दुर्दैव या राज्याचं असू शकत नाही. घेत नाही. बाळासाहेब भवन जे नव्याने बनवलं शिवसेनेचे 2 तुकडे झाल्यानंतर त्या बाळासाहेब भवन मध्ये मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर सुद्धा मोठमोठे मंत्री जे आहेत, गुलाबराव पाटील असो किंवा दादा भुसे, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत हे जनता दरबार घेण्यासाठी जात नाही. वर्ष तिकडे पाठच फिरवून टाकली त्यांनी बाळासाहेब भवन. सर याला जोडून म्हणतो की अवघ्या हाकेच्या अंतरावर बाळासाहेब भवनांपासून यांचे बंगलेले आहेत. वर्ष म्हणजे आता जवळपास या सरकारला वर्ष झालेलं आहे, मात्र अनेक मंत्री त्या बाळासाहेब भवनाकडे फिरले देखील नाहीये. कसले जनतेचे नेमके प्रश्न सोडवतात, तुमची काय नेमकी प्रतिक्रिया? असं आहे की या मंत्र्यांना कोण जुमानत होत नाही आणि या मंत्र्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये रस आहे. या मंत्र्यांना सगळ्यांना आपली तिजोरी कशी भरतो आणि तिजोरी शासनाची कशी लुटतो यामध्येच रस आहे. सगळे टेंडर पे टेंडर और टेंडर से माल कमाओ आणि त्यांना वाटतं की माल कमाकर माल लगाएंगे फिर से चुनके आएंगे असं त्याच्या डोक्यात भिनलेलं आहे. सत्तेची गुरमी आणि मस्ती म्हणतात ना, त्यातून पैसा मिळवून ती मस्ती यांच्या डोक्यात भिनलेली आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे आणि ते प्रश्न सोडवण्यात यांना अजिबात रस नाही आणि सोडवण्याची यांची मानसिकता नाही, हे यामध्ये स्पष्ट होत आहे. कुणाचे प्रश्न सुटत आहे? जनता आपल्या दारी दाखवून दिलं. जनता आपल्या दारी नाही, मरण आपल्या दारी आणून ठेवलंय सगळ्या हॉस्पिटलमध्ये. हे सगळं महाराष्ट्रातील लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितलंय, ओढवून घेतलाय. औषधासाठी जर पैसे नसतील आणि दवाखान्यात माणसाचा जीव जात असेल तर यापेक्षा मोठी घटना काय असू शकेल? सरकार म्हणून हे सगळं फेल्युअर नाही का सरकारचं? स्पष्ट आहे. त्यामुळे जनता दरबार जिंदाबाद, जनता जाए बाढ़ में, तिजोरी भरे अपने प्यार और लाड में. ओबीसी संदर्भात तुम्ही आता विषय म्हटला की अनेक प्रकल्प म्हणजे अनेक महायुती असेल, घरकुल योजना असेल, याला वित्त खात्याकडून निधी मिळत नाहीये. सरकारमध्ये ओबीसी मंत्री देखील भुजबळांसारखे ओबीसी मंत्री आहेत. अशा वेळी अजित पवारांकडूनच जर हा निधी मिळत नसेल तर काय नेमकं भुजबळांकडून तुम्ही मागणी दिली का, भेटलात का, किंवा
खास करून त्यांच्याचकडून कसं हे अडवलं जाते? असं आहे, या सगळ्यांचं उत्तर जरा भुजबळ साहेबांना विचारलं पाहिजे. ती फाईल खुद्द त्या खात्याचे मंत्री म्हणतात की वसतिगृहाची फाईल खरं तर मी असताना केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता, MVचं सरकार असताना. केंद्र सरकारने हे जे छाती फुकून घेतात ना भाजपचे काही लोक, त्यांना मला प्रश्न आहे, केंद्र सरकारने OBC साठी राज्याला काय दिलं मी सांगू शकेल, कारण त्या खात्याचा मंत्री होतो. आमचे अनेक प्रकार या हॉस्टेलच्या संदर्भात केंद्राचा वाटा 60%, राज्याचा वाटा 40%. केंद्र सरकारने पैसे हॉस्टेलसाठी दिलेले आहेत. त्यावेळेस आम्ही नव्यानं प्रस्ताव केला की राज्याच्या तिजोरीतूनच हे वसतिगृह सुरू केले पाहिजे आणि त्यानंतर याला मान्यता मिळाली. तो प्रकरण तो प्रस्ताव 1.5 महिना 2 महिने वित्त विभागाकडे जातो आणि वित्त विभाग त्याला परवानगी देत नाही. याचं उत्तर सावेनी द्यावं किंवा खरं आपल्या आमच्या भुजबळ साहेबांनी द्यावं. हे का अडवलंय, कशासाठी अडवलंय, का ओबीसीचा विरोध आहे म्हणून अडवलंय दादांनी, त्याचं उत्तर त्यांनी मागावं. सर, राज्यात अद्यापही पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. एका मंत्र्याकडे तब्बल 5-5, 4-4 पालकमंत्री पद असल्यामुळे कुठेतरी BPDCच्या निधीबाबत तरतूद होत नाही व्यवस्थित. काय सांगाल? आता सगळे महाराष्ट्र बघतोय, जाण्याची वेळ आली यांची. आता काय पालकमंत्र्याचं घेऊन बसलं. अध्यक्षांच्या दयेनी कृपेनी काही काळ त्यांचं आजचं मरण उद्यावं, उद्याचं मरण परवावं. तिरडी तयार आहे, फक्त ते कधी टाकायची लटायची ते अध्यक्ष काढत आहेत दिवस. म्हणजे काय म्हणतात त्याला, पेशंट गेलेला आहे पण व्हेंटिलेटरवर त्याला जिवंत ठेवलेला आहे अध्यक्षांच्या कृपेमुळे, आणि ते व्हेंटिलेटर काढलं की तो मेला, अशी परिस्थिती होणार. आज विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर गेले होते, बंद साक्षात आलेली आहे. या भेटीला त्याची तपासणी झाली का? कदाचित सांगायला गेले असावेत की बाबा तुमचे दिवस भरले, आता मी काही करू शकत नाही कारण कोर्टाने मला हाणलं, असं म्हणायला गेले. कदाचित असं असावं असं मला वाटतं.